नमस्कार. मी अजित पाटील. आतापर्यंत आपण पाहिलं की नेतृत्व काय आहे आणि ते कसं असावं. पण प्रश्न उरतो की हे सर्व गुण आपण आपल्यात विकसित कसे करायचे? जसा एखादा खेळाडू सरावाने तयार होतो, तसाच नेता सुद्धा काही तंत्रांचा वापर करून स्वतःला पैलू पारू शकतो. आज मी तुम्हाला अशा 4 कृती सांगणार आहे, ज्या करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या निधीची किंवा सरकारी मान्यतेची गरज नाही. गरज आहे ती फक्त तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीची. चला तर मग आजपासूनच हे बदल सुरू करूया. पहिली कृती, स्वयंमूल्यमापन. जो स्वतःचे दोष शोधू शकतो तोच खरी प्रगती करू शकतो. काय करायचे? दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला फक्त 2 प्रश्न विचारा. 1. आज मी घेतलेला कोणता निर्णय सर्वात चांगला होता? 2. आज मी कोणाशी अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकलो असतो का? लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःचं परीक्षण करतो तेव्हा आपण कालपेक्षा आज अधिक चांगले बनतो. दुसरी कृती, विचार कृती विचार. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्तापाचं कारण ठरतात. काय करायचे? कोणत्याही कामापूर्वी विचार करा की याचा सर्वसामान्य माणसावर काय परिणाम होईल, आणि काम पूर्ण झाल्यावर विश्लेषण करा की जे अपेक्षित होतं तेच साध्य झालं का. विचारपूर्वक केलेली कृती ही नेत्याची खरी ओळख किंवा त्याची स्वाक्षरी असते. तिसरी कृती, डायरी लेखन. माणसाची स्मृती कमी असते, पण कागदावर उतरवलेले अनुभव आयुष्यभर मार्गदर्शन करतात. काय करायचे? दररोज फक्त 5 मिनिटं काढा आणि दिवसातील सर्वात महत्त्वाची एक शिकलेली गोष्ट लिहून ठेवा. तुमची ही डायरी म्हणजे तुमच्या राजकीय प्रवासाचा इतिहास असेल आणि उद्याच्या मोठ्या निर्णयांचा पाया ठरेल. चौथी कृती, चरित्र वाचन. आपण प्रत्येक चूक स्वतः करून शिकू शकत नाही, म्हणूनच इतरांच्या अनुभवातून शिकणं हे शहाणपणाचं ठरतं. काय करायचे? दररोज किमान 15-20 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधींसारख्या थोर नेत्यांचे चरित्र वाचा. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही त्या थोर नेत्याशी थेट संवाद साधत असता. ही प्रेरणा तुम्हाला कठीण काळात मार्ग दाखवेल. मित्रांनो, या 4 गोष्टी तुम्हाला एक सामान्य कार्यकर्ता ते एक प्रभावी जननेता असा प्रवास करायला मदत करते. बदलाची सुरुवात स्वतःपासूनच होते. यापैकी कोणती कृती तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या तरुण कार्यकर्त्यांना आवर्जून शेअर करा. पाहत रहा परिस फाउंडेशन. धन्यवाद.